डॉक्टर म्हणजे देव ही संकल्पना अजिबात आता नाहीये. कोल्हापूरची भाषा वेगळी आहे, ChatGPT पेक्षा सुद्धा भारी आहे आणि ती ओळख आता बदलत चालली आहे. पण मला ते बरं वाटतं. उलट बऱ्याचशा आजाराला मेन बेस असतो की मेंटल स्ट्रेस. पण मला एक खूप मोठा प्रश्न आहे की मन ऍक्च्युली असतं कुठे? नमस्कार पुणेकर. गोष्ट एका पुणेकराची ह्या आपल्या प्रोग्रामचा एक नवीन अध्याय. पुणेकरांच्या मनात, हृदयात नक्की काय आहे हे समजून घेणं खरं तर जरा अवघडच. पण आज आपण अशा एका व्यक्तीला, पुणेकराला भेटणार आहोत ज्यांनी आयुष्यभर लोकांच्या हृदयाचे ठोके ऐकलेत, पण तरी लोकांना पूर्णपणे समजून घेतलं. ते फक्त आणि फक्त हृदयाच्या ठोक्यांपुरतं मर्यादित ठेवलं नाही. 10,000हून अधिक अँजिओप्लास्टीज, 50,000हून अधिक अँजिओग्राफीज, 1.5 लाखाहून जास्त इको डॉपलर तपासण्या आणि लाखो समाधानी पेशंट्स, ज्यांनी पुणे बदलताना पाहिलं, लोक बदलताना पाहिले आणि तरीही स्वतःचा विचार, शिस्त आणि शांतपणा जपला. पुण्यातला आणि एकंदरीतच डॉक्टरी विश्वात एक खूप जाणतं आणि रिस्पेक्टेड नाव असे आपले आजचे गेस्ट आहेत डॉक्टर जगदीश हिरेमठ. चला तर मग. गुड मॉर्निंग डॉक्टर सर. गुड मॉर्निंग. थँक्यू. सकाळी आपण एवढा वेळ दिला त्याच्यावर. सो नमस्कार पुणेकर. गोष्ट एका पुणेकरीचा याच्या एक नवीन चॅप्टरमध्ये आज आपण डॉक्टर जगदीश हिरेमठांना भेटतो आहोत. आपण सगळ्यांना त्यांना हृदयरोग तज्ज्ञ म्हणून ओळखतोच, पण आज एक पुणेकर म्हणून आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो डॉक्टर साहेब, वेलकम टू आवर शो. थँक्यू व्हेरी मच. गुड मॉर्निंग. सो डॉक्टर साहेब, असं एक म्हटलं जातं की माणसाचं आरोग्य तर चांगलं पाहिजे तर त्यांनी मन आणि पोट साफ ठेवावं असं म्हटलं जातं. ह्याचा किती त्याच्यामध्ये किती तथ्य आहे या म्हणण्यामध्ये? अर्थातच खूपच तथ्य आहे. कारण मानसिक आरोग्य किंवा मनाचा स्ट्रेस हा एक रिस्क फॅक्टर मानला जातो सर्व बऱ्याचशा आजारासाठी. म्हणजे फक्त हार्टसाठी म्हणून नव्हे, बऱ्याचशा आजाराला मेन बेस असतो की मेंटल स्ट्रेस. त्यामुळे नुसतं वाहवत जाण्यापेक्षा आपण व्यायाम करून शरीराला आरोग्य देण्याचा प्रयत्न करतो, तसं कॉन्शियस एफर्ट पाहिजे टू कीप मेंटल हेल्थ नॉर्मल. आणि पोट साफ हे तर थोडा आयुर्वेदिक कॉन्सेप्ट आहे, पण तो हळूहळू आता ॲलोपॅथीमध्ये यायला लागलाय की गट फ्लोरा, म्हणजे आपला आतड्यांमध्ये जे बॅक्टेरिया आणि फ्लोरा असतो तो चांगला ठेवणं, आणि त्याच्यासाठी प्रयत्न आता बऱ्यापैकी सुरू झाले. असं रिअलाइज झालं की बऱ्याच आजारांचं जे मूळ आहे ते खाण्यामध्ये असतं, आणि तुम्ही जर गट फ्लोरा नॉर्मल ठेवू शकलात तर बऱ्यापैकी तुमचं हेल्थ चांगली राहू शकतं. सो बोथ दीज थिंग्स मेक सेन्स, मेंटल हेल्थ अँड असं म्हणून गट हेल्थ. हो. म्हणून तर ॲक्च्युली हा प्रश्न विचारायच्या मागचं बेसिक कारण असतं की असं म्हटलं जातं की पुण्याची लोक खूप मोठ्या मनाची असतात. पण मला एक खूप मोठा प्रश्न आहे की मन ॲक्च्युली असतं कुठे? मन ॲक्च्युली शरीरातल्या प्रत्येक अवयवामध्ये असतं. म्हणजे ते ॲक्च्युली हे न्यूरो ट्रान्समिटर्सचा खेळ असतो. म्हणजे आपण काही शब्द ऐकले असतात, ऑक्सिटोसिन, डोपामिन, सिरोटोनिन. हे मेंदूमध्ये स्त्रवणारे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत आणि ते ह्या सगळ्या भावना निर्माण करतात. अँगर म्हणा किंवा आनंद म्हणा, हॅपीनेस म्हणा, समाधान म्हणा, हे सगळं कमी जास्त प्रमाणात. सिरोटोनिन कमी झालं की मग डिप्रेशन यायला लागतं वगैरे वगैरे या गोष्टी. आणि तसं प्रत्येक अवयवामध्ये, मग आतड्यामध्ये असो किंवा मसल्समध्ये असो, सगळीकडे याचा न्यूरो ट्रान्समिटर असतात. म्हणजे मन हे हृदयात असतं हे तर एकदमच चुकीचं आहे. हृदय हा एक शेवटी एक फक्त अवयव आहे. बरोबर. पण मनाचं मोठं कनेक्शन हे सगळ्या न्यूरो ट्रान्समिटर्सशी आहे. त्यामुळे त्याचं सीट जे आहे ते मेंदूमध्ये असलं तरी प्रत्येक अवयव, म्हणजे आपण म्हणतो ना, भीती वाटली आणि पोटात गोळा आला, ऍक्च्युली तो पोटात गोळा येतो कारण तिथे मनाचा काय म्हणतात त्याला प्रेझेन्स असतो. त्यामुळे सर्व अवयव, म्हणजे कोणाला डायरियाच होईल, कोणाचं डोकं दुखेल, हे सगळं मनाशी कनेक्टेड असतं कारण तिथे हे न्यूरो ट्रान्समिटर्स काम करत असतात. अच्छा. आणि त्याच्यामुळे मनाचा आणि पोटाचा पण डायरेक्ट कनेक्शन आहे. 100%. आणि आपण जसं म्हटलं की मन हे पूर्ण शरीरामध्ये बसलेलं आहे. हो. आणि मन आपलं शरीर चालवतं.
खरंय. का मेंदू आणि हार्ट आपलं शरीर चालवतं? नाही, हार्ट तर एक इनोसंट बायस्टँडर आहे, तो आपलं काम करत राहतो एवढा. आणि मेंदू ऑफकोर्स विचार आणि न्यूरोट्रान्सफर ह्याच्यामध्ये जास्त महत्वाचा मानू आपण याच्यासाठी. पण फायनली हे सगळं मेन सुरुवात ही सगळी विचारांमध्ये किंवा मनामध्ये असते असं. वा. आणि असं म्हटलं जातं, बरेचसे लोक म्हणतात की हा खूप मोठ्या हृदयाचा माणूस आहे, आणि आपण तर रोज माणसांची हृदय चेक करता. हो. तर याला इज देअर एनी क्लिनिकल बेस टू दिस स्टेटमेंट, का हा एक पुण्यामध्ये तयार झालेला शब्द आहे की मोठ्या हृदयाचा माणूस आहे? पुण्यामध्ये किती शोभतो माहिती नाही हा शब्द. या मोठ्या मनाचा हे जास्त करून त्याच्या काइंडनेस बद्दल वर्णन आहे. आमच्या अॅनाटॉमिकल भाषेत म्हणायचं तर हार्ट मोठं झालं अहं. हा एक आजाराचा भाग आहे. अगदी करेक्ट, आणि अगदी करेक्ट. हायपरट्रॉफी म्हणतो किंवा डायलेटेशन असे मेडिकल शब्द आहेत. पण त्याच्यामध्ये हार्टची साईज आपण म्हटलं की एका ॲडल्ट माणसामध्ये 50 मिलीमीटर असतं जेव्हा ते एक्सपॅन्ड झालं. ते जर 55 झालं, 60 झालं तर ते एका वाईट आजाराचं द्योतक असतं. म्हणजे मोठ्या मनाचा माणूस तसा चांगला तब्येतीमध्ये नसतो. नाही, असेलही नसेलही, त्या दोन्हीचा हार्टशी काही संबंध नाही. मोठं हार्ट इज बॅड न्यूज, एवढं मात्र खरं. आणि त्याचप्रमाणे क्लीन हार्टेड पर्सन हा एक खूप चालत्या बोलत्या भाषेमध्ये वापरला जाणारा शब्द आहे. ह्यासारखं रोज आपण ऐकतो हा माणूस खूप क्लीन हार्टेड आहे. हा, म्हणजे त्याला दुखवायला आवडत नाही किंवा सहजी तो कोणाला दुखवत नाही, कोणाचं सगळ्यांचं भलं व्हावं असं म्हणणारा माणूस. त्याच्यात हार्ट हे मन किंवा वृत्ती असं वापरलेलं शब्द आहे. हो. इट हॅज नथिंग टू डू विथ अॅनाटॉमिकल हार्ट. ओके. सो हे सगळे काल्पनिक शब्द आहेत की जे हार्टला जोडले गेलेले आहेत. हा, ऍक्च्युली ते मनाला म्हटलेले आहेत, पण हार्ट हे असं मन म्हणून वापरलं जातं म्हणून बऱ्याच वेळेला, त्यामुळे ते आलेले शब्द आहेत. आणि आपण पुण्यामध्ये रोज चालतो बोलतो, आपण पुणेकर आहात पूर्णपणे. आपलं सो हाऊ डिड यू स्टार्ट युअर करिअर इन पुणे? आपलं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय पुण्याचं? 100% पुणेरी आहे. हो. म्हणजे जन्म कोयना डॅमच्या तिथे होता. माझे वडील तिथे इंजिनियर होते. वाव. पहिलं जेव्हा कोयना डॅम बांधला गेला तेव्हा मग मी साधारणपणे 4 वर्षाचा वगैरे असताना आम्ही पुण्यात आलो. त्यामुळे माझ्या सगळ्या आठवणी पुण्याच्याच आहेत लहानपणापासून. अगदी कमला नेहरू पार्क जवळ एक हेरेकर पार्क म्हणून होतं, तिथे आम्ही राहायचो. मग पुढे संभाजी पार्क समोर आमचं एक घर होतं. आणि मग सगळं मॉडर्न हायस्कूल ही शाळा जिथे आम्ही चालत किंवा सायकलवर जायचो. फर्ग्युसन कॉलेजमध्ये पहिली 2 वर्ष 11वी नंतरची, बीजे मेडिकल कॉलेजमध्ये पुढची जवळजवळ 7-8 वर्ष MD होईपर्यंतची. असं सगळं पुणेरी माझं बालपण आहे किंवा शिक्षण पण आहे. मग त्यानंतर मात्र एक 7-8 वर्ष मी पुण्याबाहेर होतो. DM करायला मुंबईला होतो, मग ऑस्ट्रेलियामध्ये होतो. आणि मग हे सगळं प्रवास करून 1989ला मी पुण्यामध्ये कार्डिओलॉजी प्रॅक्टिस सुरू केली. आता 89 अधिक आतापर्यंत अशी कंटिन्युअस प्रॅक्टिस आहे. त्यामुळे पुण्यातले सगळे गुणदोष माझ्यामध्ये आहेत. आणि आय एम प्राऊड ऑफ इट. दोषाच्या बाबतीत सुद्धा मी आनंदी आहे. कारण की आता तुम्ही एवढे, बिकॉज यू आर अ डॉक्टर, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना भेटायचा प्रसंग येत असेल. त्याचबरोबर पेशंटही तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या सिटीजचे, वेगळ्या कंट्रीजचे आपण बघत असाल. तर पुण्याच्या माणसाचं हार्ट हे लोकांपेक्षा काही वेगळं असतं का? नाही, अजिबातच नाही. आणि रोखठोकपणा हा हार्टचा विषय नाहीच आहे, कारण तो मनाचाच विषय आहे. त्यामुळे आपण जसं म्हणतो की मुंबईहून पुण्याला यायला लागल्यावर तापमान कमी होतं आणि अपमान वाढतात, तसं ते पुणेरी माणूस, तसा जो खास शैलीतला पुणेरी माणूस आहे तो तसाच असतो, रोखठोक असतो. त्यामुळे लोकांना त्याचा कदाचित त्रास होतो, कदाचित अपमान वाटतो. म्हणजे आपण आता हल्ली बघतो सगळ्यांकडे मोबाईल कॅमेरे असतात वगैरे, तर खूप कॉमन असतं की आमचा ग्रुप आहे, तुम्ही जरा फोटो काढता का? तर जगभरामध्ये सगळेजण फोटो काढतात, पण नाही मला वेळ नाही, हे पुण्यात उत्तर येऊ शकतं. ऍक्च्युली ते लॉजिकली करेक्ट आहे. त्या माणसाला खरंच वेळ नसेल, पण तो समोरच्या माणसाला ते जारिंग वाटतं आणि तसं म्हणण्याचं धाडस पुणेरी माणसामध्ये असतं. पुणेरी माणूस अतिशय रोखठोक बोलतो त्याला. पण पुणेरी भाषा त्याचबरोबर शाल जोडीमध्ये पण बोलण्यामध्ये खूप एक्सपर्ट्स आहेत की समोरच्याला समजत नाही हा काय बोलतोय. हो, म्हणजे असं आपण म्हणतोय पुणेरी भाषा सर्वात स्वच्छ मराठी वगैरे, त्याच्यावर माझा काही फार विश्वास नाही. म्हणजे आता मला वाटतं की
कोल्हापूरची भाषा वेगळी आहे, हो. पण ती अस्वच्छ आहे असं म्हणण्याचं काहीच कारण नसतं. पुण्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये आता दर काही किलोमीटर्स वरती भाषा बदलत जातं. पण पुणेरी भाषेचं जसं कन्नड आहे, बेंगळुरूमध्ये कन्नड अतिशय स्वीट आणि छान असतं, आणि जसं तुम्ही इकडे तिकडे जसा ते थोडंसं रफ होत जातं. पण रफ म्हणजे अशुद्ध नव्हे, ती शैली आहे भाषेची. तसं पुणेरी भाषा ही जरी स्वच्छ मानली जाते तरी ती वेगळी आहे. शालजोडीतली तर आहे, कारण तो पुणेरी मन तसं असतं. म्हणजे आमच्या एका मित्रांनी कोणाच्या तरीसाठी एक कविता लिहून पाठवली आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर. बरं. ती इतकी छान होती, तर कॉमेंट काय आली, इतकी छान आहे, चॅट जीपीटी पेक्षा सुद्धा भारी आहे. याचा अर्थ तू चॅट जीपीटी म्हणूनच करून पाठवले. हे सगळं पुणेरी माणसाला जमतात. हे पुणेरी माणसाला जमतं. हे पुण्याच्या पाण्यामध्येच आहे असं वाटतंय का? सी आय थिंक ते पहिल्यांदा होतं आणि ते इट इज कंटिन्यूड थ्रू द जीन्स. म्हणजे तो पुण्याच्या माणसाचा डीएनएचा एक पर्टिक्युलर पार्ट जर बघितला, तो एक दुसऱ्याशी रिलेटेड नसला ब्लडनी, तरी सुद्धा तो पुण्याचा आहे, त्याच्या डीएनए मध्ये साबित होईल का त्याच्यात? अगदी नो क्वेश्चन. आता पुण्यामध्ये खूप इन्फ्लक्स चालू आहेत, बाहेरून लोक येतात, पण तरी एक टिपिकल पुणेरी आपल्याला 2 मिनिटात कळतो. पण आता आपण पुणे एवढ्या जवळजवळ 5 डिकेड्सचं पुणे तुम्ही बघत आहात. हो. 5 ते 6 डिकेड्सचं पुणे आहे. पुणे वन्स अपॉन अ टाइम पुण्यामध्ये सॅनिटोरियम्स होते. हो, म्हणजे पुणे वॉज अ प्लेस वेअर पीपल यूज टू कम फॉर रिस्टोरेशन ऑफ देअर हेल्थ. पण आता ती पुण्याची जी ओळख आहे ती कमी होत चालली आहे. तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? अगदी डेफिनेटली कमी होत चालली. एक शांत शहर किंवा पेन्शनर्सची सिटी किंवा तुमचं सगळं कार्यभाग झाल्यानंतर राहून रिलॅक्स राहायचं, सकाळी फिरायला जायचं, संध्याकाळी कुठेतरी चहा प्या, अशा प्रकारचं पुणं होतं. आणि ती ओळख आता बदलत चालली आहे, पण मला ते बरं वाटतं. उलट मला त्याचा एक प्रकारे अभिमान आहे पुण्याचा. म्हणजे पुण्याबद्दल मला अजिबात तक्रार आजच्या घडीला सुद्धा नाहीये, कारण लहानपणीचं पुणं आपण पाहिलं ते सुंदर असतं किंवा त्यातल्या आठवणी गोड असतात. अशा नॉस्टॅल्जियाला खाजवत बसायला मला फार आवडत नाही. ते छान होतं ते, नो डाऊट ऑल ऑफ अस लिव्ड अ गुड लाईफ. पण आत्ताच्या बद्दल तक्रार असायचं काही कारणच नाही. जिथे आता पूर्ण नवी स्कायलाईन आहे, पूर्ण मॉडर्नायझेशन आहे, इतकं IT हब झालंय, 3 लाखापेक्षा जास्त स्टुडंट्स पुण्यामध्ये असतात आणि सगळं एक मेट्रो झाली आहे. असं सगळं धगधगतं पुणं आहे. तर तो मॉडर्न लिव्हिंगच्या दृष्टीने इट्स अ ग्रेट चेंज. त्याचा अभिमान वाटावा असाच तो बदल झालाय. आणि कुठली जगामधली अशी एखादी सिटी मला माहिती नाही जिथे ह्या तक्रारी नाही आहेत. कंजेशन, ट्रॅफिक जॅम आहे. अगदी सर्वात शिस्त असलेल्या टोकियोमध्ये पण ट्रॅफिक जॅम होतातच, कारण इट इज द शेअर नंबर ऑफ व्हेकल्स म्हणा किंवा ह्याच्यातून होत असतात. तर तसं काही काही गोष्टी होणारच. स्वच्छ नसणं, भटकी कुत्री असणं, हे सगळं तक्रारीच्या जागा आहेतच. पण मला त्यातला डेव्हलप झालेला भाग जास्त आवडतो. तो आता हा जो पुण्याचा बदल झालेला, तो पुण्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये पण तो बदल आपल्याला आपल्या पेशंटमध्ये जाणवतो का? 100% कम्प्लिटली. आता माझ्या वयाचा 70चा जो माणूस येतो तो वेगळा असतो, आणि यंग IT मधला माणूस येतो, त्याची फॅमिली येते, ते कम्प्लीट वेगळे असतात. सो ऑफकोर्स हे सगळं असं म्हणूयात की मॉडर्नायझेशन आहे. मुख्य म्हणजे इन्फॉर्मेशन बेस खूप वाढलाय. त्यांना पूर्ण जगाची ओळख आता फिंगर टिप्सवरती असल्यामुळे वेगळे विचार घेऊन येतात, जास्त माहिती घेऊन येतात. डॉक्टर म्हणजे देव ही संकल्पना अजिबात आता नाहीये. डॉक्टर इज अ प्रोफेशनल, इज अ पेड प्रोफेशनल, आणि त्यांनी डिलिव्हर करावं असंच त्यांची इच्छा असते. आपण जर आधी सांगितलं की ह्याच्यामध्ये 95% सक्सेस आहे आणि 5% फेल्युअर आहे, आणि हे जर तुम्ही 5% मध्ये आपण का गेलो एक्सप्लेन करू शकलात, तर ते जास्त ऍक्सेप्टेबल असतं. पूर्वीचे लोक जर काही ट्रीटमेंट बरी नाही झाली तर जास्त लावून घ्यायचे मनाला. आता ते जास्त ऍक्सेप्टेबल असते. इट कॅन हॅपन, इट इज अ कॉम्प्लिकेशन. डॉक्टर साहेब, आपण आता एक अतिशय महत्त्वाचा विषय की जिथे मेडिकल फ्रॅटर्निटीला खूप एक वेगळा त्रास होतो पुण्यामध्ये, की तो 5% फेल्युअरचा जो रेट आहे त्याच्यामध्ये ज्याचा पेशंट जातो त्या 5% मध्ये और 1% मध्ये, तेव्हा ज्या पद्धतीने त्या पेशंटचे नातेवाईक बिहेव करतात त्या हेल्थकेअर सिस्टीम वरती, ह्याच्यासाठी हेल्थकेअर सिस्टीमनी किंवा शासनाने काहीतरी करायला पाहिजे असं वाटत नाही का? अगदीच करायला तर डेफिनेटली पाहिजे. तसं होतही आहे हळूहळू. जास्त प्रोटेक्शनचे रूल झालेत, किंवा आता आमच्याकडे काउन्सिलिंग रूम्स घेतात. ज्या महत्वाची ट्रीटमेंट, समजा बायपास सर्जरी आहे तर त्याचं जे काउन्सिलिंग आहे ते व्हिडिओ कॅमेरामध्ये होतं. म्हणजे आपण काय सांगितलं, बरोबर, इन्व्हेरिएबली कसं होतं की आपण पहिल्यांदा एक्सप्लेन करताना काहीतरी सांगितलेलं असतं, ते ऐकणारे लोक वेगळे असतात
आणि जेव्हा ते कॉम्प्लिकेशन होतं, एखाद्या पेशंटची डेथ होते, त्यावेळेला येणारी जी व्यक्ती असती, काका मामा कनेक्टेड पॉलिटिशियन असे लोक येतात बरोबर. की ज्यांना आधीचं काउन्सिलिंग काही माहिती नसतं. त्यामुळे हे आता व्हिडिओमध्ये ते व्हायला लागले. पण दिस इज हाऊ इट शुड बी. ऑल मेडिकल ज्या कन्सेंट्स घेतल्या जातात कुठल्याही प्रोसिजरच्या म्हणा किंवा त्या व्हिडिओ काउन्सिलिंगमध्ये केल्या किंवा व्हिडिओ कॅमेरामध्ये, तर डॉक्टरांना प्रचंड जास्त त्याच्यामध्ये बळ येऊ शकतं. की पण ते सांगितलं आणि समजलं याच्यातलं अंतर जे गाठलं जात नाही त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो. हा, मग त्याला आता वेगळं काय करणार आपण? म्हणजे न समजण्यापेक्षा न ऐकलेले लोक येणं हा जास्त हो. प्रॉब्लेमॅटिक असतो. बरोबर. पण आपण सांगितलंय मी लिगली ॲटलिस्ट यू आर सेफ जर तुमचा व्हिडिओ रेकॉर्डिंग झाला असेल तर. आणखी पुण्यामध्ये ही मॉब मेंटॅलिटी सध्या आपल्याला जास्त, आम्हालाही जास्त जाणवते की, कारण आम्ही गाड्या रिपेअर करतो त्याच्यामध्ये आमच्याकडनं माणसाकडनं चूक होऊ शकते हो. किंवा फेल्युअर आहे, मशीन आहे, पण ती मॉब मेंटॅलिटी जी येते ती सगळा माहोल चेंज करून टाकते. मला हे काही पुण्याचं स्पेसिफिक वाटत नाही. ओके ओके. या आपल्या सोशिओ पॉलिटिकल सिस्टीमचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लहान गावांमध्ये उलट जास्त असतो. त्या गावामध्ये प्रॅक्टिस करणारे एक सिंगल हॉस्पिटल चालवणार सिंगल डॉक्टर हा जास्त बेदरलेला असतो. इथे कदाचित थोडी मोठी हॉस्पिटल इन्स्टिट्यूशन याच्यामध्ये थोडंसं आपल्याला प्रोटेक्शन असतं. ओके. पण लहान गावामध्ये जास्त आहे. ही जी मॉब मेंटॅलिटी होतं हे पुण्यामध्ये अशी उदाहरणं कमी आहेत ॲज कम्पेअर्ड टू स्मॉलर प्लेसेस. म्हणजे पुणे तसं सुशिक्षित लोकांचं आणि सभ्य लोकांचं शहर म्हणायला हरकत नाही. काहीच डाऊटच नाही. फॅन्टॅस्टिक. त्याचबरोबर डॉक्टर साहेब, आमच्याकडे ऑटोमोबाईल पार्टनर, आम्ही जवळजवळ 30-40 वर्ष झाले व्हेकल्स रिपेअरचं काम करतो. आमच्याकडे कसं आहे की काही कस्टमर असतात की आमची चूक झाली किंवा नसली तरी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने ॲग्रेसिव्हपणा दाखवतात. आणि आमचा म्हणजे स्टॅटिस्टिकली प्रूव्ह करू शकतो असा डेटा आमच्याकडे अवेलेबल आहे की अशा लोकांचा पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये गाडीचा ॲक्सिडेंट होतो. कारण की तो त्यांचा पर्सनॅलिटीचा ट्रेड बनतो. सो आपल्यालाही असं काही निदर्शनास येतं का की बाबा नाही, हे याच्यामुळे ह्याची तब्येत सारखी खराब होते कारण की ह्याचं मन शांत नाही? म्हणजे अवघड आहे या प्रश्नाचं. स्टॅटिस्टिकली मी तर सांगू शकत नाही तसं. पण तुम्ही जो म्हणालात की जो व्यक्ती कंप्लेन करतोय, कुरकुरे आहे, त्याची ती मेंटल ट्रेट आहे. त्यामुळे बाकी मेडिकल सोडून बाकी ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी किंवा अपयशाच्या ठिकाणी त्याची ती प्रवृत्ती असू शकते आणि मग दॅट ट्रेट लीड्स टू डिसिजेस. अशी थिअरॉटिकल शक्यता नक्की आहे. याचं असं प्रूफ मी नाही सांगू शकत. त्याप्रमाणे डॉक्टर साहेब, जेव्हा आपण पुण्यामध्ये आता फिरतो आहोत, पुण्याचा आपण मगाशी व्यवस्थित सांगितलं की पुण्याची डेव्हलपमेंट खूप चांगली चाललेली आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये पुणेकर हा बाहेरच्या माणसाला खूप शांतपणे ॲक्सेप्ट करतो. आपण सगळ्यांना सामावून घेण्यामध्ये खूप एक्सपर्ट झालेलो आहोत सध्या. कारण की आता पुणेकर आणि नॉन पुणेकर असा जनरली यंग क्राऊडमध्ये तो विषयच येत नाही. सो दिस इज अगेन अ इनबिल्ड ऑर दिस इज हॅपन्ड बिकॉज पुणे हॅज डेव्हलप्ड. ॲक्च्युली हे आपण खरं मोठं उदाहरण त्याचं मुंबईचं आहे. बरोबर. मुंबई जशी डेव्हलप होत गेली आणि लोक येत राहिले तसं सामावून घेणारं शहर म्हणून मुंबईकडे बघितलं जायचं. तसं ती थोडीफार प्रमाणात पुण्यामध्ये तसं इतका इन्फ्लक्स आहे. लहान गावामध्ये कितीतरी मुलं आपण बघतो, मुलं मुली शिकायला येतात, नोकरीला येतात, टॅक्सी ड्रायव्हर म्हणून येतात. हे सगळेजण आपण बघतो याच्यामध्ये. पण पुणेरी माणूस हा तसा ऍक्सेप्टेबल असतो. त्याला काही त्याचं काम झालं किंवा त्याला त्रास न देणार पण असेल तर त्याला त्याच्याबद्दल काही. आणि दुसरं म्हणजे फार चॉईस पण नाहीये. लोक येत राहणारच. म्हणजे कुठल्याही मोठ्या शहराचं ते असतात. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये जसं पुण्यातला प्रभात रोडवरचा प्रत्येक मुलगा अमेरिकेत जायचं त्याचं लहानपण स्वप्न असतं, तसं या बाहेरच्या शहरांमध्ये, बाहेरच्या टाउन्स मधले त्यांना पुण्यात येऊन सेटल व्हायचं स्वप्न असतं त्यांचं. अगदी खरी. आणि ते स्वप्नासाठी ते धडपडतात किंवा नोकऱ्या करतात, इकडे येतात, व्यवसाय बसवतात. ऍब्सोल्युटली देर इज नथिंग रॉंग इन इट. हा फ्री देश आहे, डेमोक्रेसी आहे, त्यामुळे कोणी कुठं जावं याला काही मुख्य नाही. मराठी पण जपावं की नाही हा मुद्दा वेगळा आहे. की तुम्ही जर बाहेरच्या देश स्टेटमधनं आलात, आता माझ्याकडे खूप लोक IT असतात की मुलं इथे झारखंडवरनं आलेलं आहे, ओरिसावरनं आलेलं आहे, तो इथे काम करत असतो IT मध्ये. त्यांचे आई वडील सगळे मेडिकल ट्रीटमेंटसाठी मग आमच्याकडे येतात. बरोबर. पण हे कम्प्लिटली ऍक्सेप्टेबल आहे की त्यांनी इथं ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आले. त्यांचे आई वडील येणार, आपल्याकडे येणार, लोकसंख्या वाढते वगैरे असं म्हणून चालत नाही. शहर हे वाढणारच आहे त्याच्यामुळे.
पण ॲक्सेप्टेबिलिटी आपल्याकडे खूप चांगली आहे आणि त्यांनी मराठी बोलावं का मराठी शिकावं का, तर त्याला उत्तर हो आहे. शेवटी आपण जर्मनीत जातो त्यावेळेला जर्मन शिकतो ना, नाही का. तिथलं जर फ्रान्समध्ये आपण सेटल व्हायला गेला एखादा माणूस, तर तो आता जर्मनीला जाणारी जी नोकरीला जाणारी मुलं आहेत ते 6-6 महिने जर्मन भाषेचा कोर्स करून जाते. मग ते काय फार जर्मनीचं प्रेम आहे म्हणून नव्हे, पण तिथलं युटिलिटी पाहिजे तुम्हाला येतं. म्हणून आपण, मला असं वाटतं की त्यांना दे शुड मेक एन एफर्ट विथ किती एक्सपर्ट कोण होईल हा वेगळा. ह्याच आपण मागच्या वेळी जेव्हा बोलत होतो तेव्हा ह्याला संलग्निताचा प्रश्न निर्माण होतो की आपण बघतो की पुण्यामध्ये आज डोसा हा काट्या चमच्याने खाण्याचा प्रयत्न करणारी लोक दिसतात की नाही ते मी वेस्टर्न दिसायला पाहिजे. हे कल्चर जे आहे हे ह्याच्यासाठी तुम्ही यंग जनरेशनला काय सांगाल, यंग काय कोणत्याही जनरेशनला काय सांगाल की आपली संस्कृती ही आपली संस्कृती आहे, ती जपणं आवश्यक आहे, ती काट्या चमच्याने बदलणार आहे का? नाही, मुख्य म्हणजे आपली संस्कृती इन्फिरियर आहे असं उगाचच आपल्याला सांगत गेलेत लोक पहिल्यापासून. करेक्ट. तर ते चुकीचं आहे. मी आहे असं आहे, तर हा पुणेरी बाणा आपण राखायला पाहिजे. त्यातलं जे वाईट आहे ते आपल्याला सहज कळतंच की आपण सगळे शिकतो त्यासाठी सगळं की आता हे या मॉडर्न जगामध्ये न बसणार आहे, किंवा बाबा कुठेतरी थुंकणं म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी. पण तुम्हाला जर पुरणपोळी खायची आणि तुम्ही काचं समजेल कसं खाऊ शकाल, म्हणजे तुम्हाला. आणि हीच माणसं जी असं टीका करणारी असतात हाताने खायला, जेव्हा बीजिंगला जातात तेव्हा चॉपस्टिकनी खातात, तिथे प्रयत्न करून शिकून जातात. माझं म्हणणं की जर तुम्हाला त्यावेळचं फूड कसं खावं, तर पाणीपुरी सारखा पदार्थ तुम्हाला हातात घेऊनच तोंडात टाकायला लागतो ना. तर ते असं ऍक्सेप्ट करणं की बाबा हे असंच आहे, दिस इज द वे इट शुड बी डन. मग त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वगैरे काही वाटत नाही. पण ते असं एक प्रकारचं खरेपण जपणं हे करायला पाहिजे आणि ते पुणेरी माणसाला शक्य आहे खरं करणं. पण आता आपण पाणीपुरी हा विषय काढला तर पुण्यामध्ये सर्वात चांगली पाणीपुरी कुठे मिळते डॉक्टर साहेब आपल्या मते, अपार्ट फ्रॉम मॅरेज फंक्शन्स? हा नाही, साचापीर स्ट्रीट म्हणून आहे. हो. तिथे मफतलालच्या दुकानाच्या बाहेर एक आहे सर, अप्रतिम पाणीपुरी. म्हणजे ऑफकोर्स ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल असतं, म्हणजे त्या माणसाकडे माझे काही शेअर्स नाही आहेत. पण जे काही पाणीपुरी मी खाल्ली ती तिथेच खाल्ली. खरं तर म्हणजे मी तसा पुणेकर अशासाठी की डॉक्टर, थोडा क्लिनलीनेस, हायजीन, याच्यामुळे ही गोष्ट चांगली आहे की नाही मला माहिती नाही. पण एकाही गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला मी गेलेलो नाही. अरे पण मला ते गुलाल वगैरे मला फार त्याचं टेन्शन आहे. किंवा उसाच्या गुऱ्हाळात जाऊन उसाचा रस मी फार कमी वेळा प्यालोय, मला फार त्याचं वावड आहे असं नको वाटतं. या सगळ्या गोष्टी या खास पुणेकर आहे तुम्ही सांगे. तर त्यातल्या ऑफकोर्स पाणीपुरी नाही खाल्ली असं होऊच शकत नाही, पण तरी खूप कमी, खूप हायजिनिकली ओरिएंटेड असल्यामुळे त्याचा थोडासा दुष्परिणाम आहे असं म्हणूयात. ते म्हणजे मग वडापाव आणि मिसळ तर आउट ऑफ क्वेश्चन असेल मग घरी किंवा कोणाच्या तरी घरी, किंवा हायजिनिकली चांगलं. वडापावच्या टेस्ट बद्दल काही डाऊटच नाही. आम्ही बघितलं की तुम्ही पेशंटला जेव्हा सल्ला देता तेव्हा तुम्ही एक जो सल्ला आहे तो मेडिकल सल्ला दिला जातो आणि दुसरा सल्ला तुमच्याकडनं खूप स्ट्रॉंगली येतो लोकांना की तुमची जीवनशैली. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक व्हील ऑफ लाईफ हा एक कन्सेप्ट खूप स्ट्रॉंगली प्रमोट करता. सो त्याच्याबद्दल आमच्याशी बोलाल थोडा. व्हील ऑफ लाईफ हे व्हिज्युअल असल्यामुळे मी, मला वाटतं असं हो प्रेझेंटेशन मध्ये दिसतं ऐकण्यासाठी, म्हणून मग त्याला आपण ABCDEFGHI असं मध्ये डिवाइड करू, म्हणजे सोपं जाईल. हे म्हणजे अँझायटी, म्हणजे तुमच्या मनाचं डिझाईन म्हणा. पण जेव्हा सिगरेटच तुम्हाला जाळायला लागते किंवा दारूच तुम्हाला प्यायला लागते, व्यसन ही एक अगदी धुसर स्टेप असते. तुम्ही घरी आल्यानंतर तुमचे बाहेरचे प्रॉब्लेम घरच्यांना सांगून त्यांचा आनंद खराब करण्यामध्ये काय अर्थ नसतो. पण अशा वेळेला हे सगळं मित्रांचं कंपू महत्वाचं असं आपल्याला ठरतं. अंकल आणि आंटी हे शब्द आले, हो, कारण की त्यांना माहित नव्हतं की मावशी आहे का मामा आहे का काय, पण ते अंकल आंटी. तर भारतातही हे होणार आता.